नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये दररोज काही ना काही अत्यंत धक्कादायक आता समोर यायला लागले। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चार्जशीट दाखल केल्यानंतर समोर आलेल्या फोटोंनी अख्खा महाराष्ट्र हादरला आणि त्याच्यानंतर 24 तासही उलटून गेलेले नसताना जालना जिल्ह्यातील कैलास बोराडे यांना लोखंडी सळईनी चटके देतानाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले। हे व्हिडिओ बघितल्यानंतर कुठल्याही मानवी स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला प्रचंड वेदना होतील असा हा व्हिडिओ होता आणि असं असताना सुद्धा खिदळत एखाद्या व्यक्तीला गरम सळईनी चटके दिल्या जात होते आणि हा सगळा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला आणि अजूनही त्याच्याबद्दल मोठी कारवाई समोर आलेली नाहीये। नेमकं काय घडलंय यामध्ये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका, खरं तर हा तालुका रावसाहेब दानवेंमुळे चांगलाच फेमस आहे आणि याच तालुक्यातील अनवा या गावामध्ये कैलास बोराडे नामक व्यक्ती राहतो। हा व्यक्ती खरं तर महादेवाच्या मंदिरात गेलेला होता। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर एका टोळक्याने त्याला पकडलं। खरं तर यांच्यामध्ये शेतीमुळे काही जुने वाद होते आणि या वादातूनच त्याला थांबवण्यात आलं। सुरुवातीला त्याला दारू पाजण्यात आली आणि त्यानंतर सुरू झाला एक घाणेरडा खेळ। बाजूला एक चूल पेटलेली या व्हिडिओमध्ये आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये एक सळई गरम होते आणि अत्यंत लालबुंद असलेल्या सळईनी या तरुणाला चटके द्यायला सुरुवात केल्या गेली। खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पिक्चर आपण आत्ताच बघितला आणि त्याच्यामध्ये महाराजांना दिलेल्या अत्यंत वेदना या बघितल्यानंतर कुठल्याही मराठी माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आपण वेगवेगळ्या व्हिडिओंमधून बघितले आणि काहीतरी अशाच अवलादी अजूनही या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत का असाच प्रश्न आता मराठी मनाला पडत आहे। कारण ही लालबुंद झालेली सळी काढली आणि त्या व्यक्तीला चटके द्यायला सुरुवात केली। अत्यंत चटके देत असताना त्याचा सर्र आवाज सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण ऐकू शकतो। हे सगळं चित्र इतकं वेदनादायी होतं की कुठलाही व्यक्ती हा पूर्ण व्हिडिओ बघू शकणार नाही आणि हे जालना जिल्ह्यातील अनवा गावामध्ये भोकरदन तालुक्यामध्ये घडलं। आता हे घडलं तर याच्या मागे जरी वैयक्तिक कारण असेल, वाद असेल किंवा अन्य कुठलंही कारण असेल तरी सुद्धा अशा प्रकारचं कृत्य करणारे हे माणूस असूच शकत नाही, तर हे हैवान राक्षस या कॅटेगरीमध्ये मोडणारे माणसाच्या रूपामध्ये फक्त जन्माला आलेले परंतु मेंदूनी हे राक्षस असलेले व्यक्ती आहेत आणि त्यामुळे यांच्यावरती कडक कारवाई लवकरात लवकर झालीच पाहिजे। तर या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी नवनाथ दौड हे उद्धव ठाकरे गटाचे राजकीय पदाधिकारी आहेत आणि त्यांचा भाऊ भागवत दौड यांनी हे कुकृत्य केलेलं आहे अशी प्राथमिक माहिती सध्या तरी समोर येते। याच्यानंतर या व्यक्तीला भेट देण्यात आली। आता वेगवेगळे राजकीय नेते पुढारी इथे जातीलच, परंतु मूळ प्रश्न इथे हाच उरतोय की आज या एका आरोपीला आपण अटक करूही, परंतु या वृत्तीला ठेचण्यासाठी काहीतरी महाराष्ट्रामध्ये आता कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। एकीकडे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आहे, दुसरीकडे स्वारगेट मधील अत्याचार आहे, तिसरीकडे जालना जिल्ह्यातील ही घटना आहे आणि अशा असंख्य घटना काही समोर येत आहेत, काही दाबल्या जात आहेत। या सगळ्या घटना एका नीच वृत्तीने केल्या जात आहेत आणि त्यामुळे या आरोपींना तर कठोर शिक्षा झालीच पाहिजे, परंतु ही वृत्ती महाराष्ट्रातून कायमची हद्दपार करण्यासाठी, तिला ठेचण्यासाठी उपाययोजना करणं आता सध्या गरजेचं झालेलं आहे। या संपूर्ण प्रकरणावरती आता प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत। अंजली दमानिया यांनी सुद्धा नुकतंच या प्रकरणावरती एक ट्विट केलाय। महाराष्ट्रात एकानंतर एक भयानक कृत्य केल्यास बोराडे नावाच्या माणसाला अतिशय भयानक पद्धतीने चटके दिले। काय हे गुंडांचं राजकारण झालं आहे। संशयित सोनू उर्फ भागवत दौड याने माजी पंचायत सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचा तालुका प्रमुख नवनाथ दौड याच्या सांगण्यावरून कैलासला पकडला। यानंतर पेटत्या चुलीमध्ये एक मोठा रॉड टाकून तो तापवला। तापलेल्या रॉडने कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवरती, गळ्याजवळ, दंडावरती, डाव्या तळ हातावरती चटके देत संशयितांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पण जालन्याचे एसपी अजय भन्साल आणि कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी ताबडतोब दखल घेतली
आरोपीला अटक झाली व 307चा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या आरोपीला खूप कडक शिक्षा झाली पाहिजे। दरम्यान या प्रकरणी एकनाथ शिंदेंनी कैलास बोराडे यांच्यासोबत चर्चा केली आहे। तर बोराडेंना मारहाण करणाऱ्यांवरती मकोका लावण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी सुद्धा केली आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना मकोका लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितलंय। भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधान परिषदेमध्ये हाच मुद्दा शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता। त्यावरती निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते। ते म्हणालेत की या संदर्भात मी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे। जालन्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी भेट देणार आहेत। बोराडे यांना झालेली मारहाण अतिशय अमानुष आहे। या घटनेचा व्हिडिओ बघितल्यावरती अंगावरती शहारा येतो, इतकी अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीत जखमी झालेल्या बोराडे यांना घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मी त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सांगितलं। त्यानुसार त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत। मी देखील बोराडे यांच्याशी फोनवरून बोललो होतो, त्यांची विचारपूस केली होती। सरकार तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही मी त्यांना दिली आहे। या घटनेतील गुन्हेगारांना अजिबातच पाठीशी घालणार नाहीये। त्यांना मकोका लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।